आपण ज्याला इतिहास मानतो तो कधी कधी फक्त एका मोठ्या रस्त्याचा वरचा थर असतो. नकाशावर दिसणारी आजची श्रीलंका आणि महाकाव्यामधील रावणाची सुवर्णलंका या एकाच जागा आहेत का? आपण पिढ्यानपिढ्या हेच मानत आलो आहोत, पण विज्ञानाचे काही धक्कादायक पुरावे आणि प्राचीन ग्रंथांमधील आकडेवारी एका वेगळ्याच सत्याकडे बोट दाखवत आहेत. सत्य जे कदाचित 12,000 वर्षापूर्वी अथांग हिंद महासागराच्या तळाशी कायमच घडलं गेलं आहे. आपले प्राचीन खगोलशास्त्रीय ग्रंथ जसे की सूर्यसिद्धांत आणि आर्यभट्टीय लंकेच्या स्थानाबद्दल एक अतिशय अचूक माहिती देतात. या ग्रंथानुसार लंका नेमकी 0 अक्षांश आणि 0 रेखांशावर वसलेली होती. म्हणजेच लंका नेमकी विषुववृत्तावर किंवा इक्वेटरवर असायला हवी होती. पण आजची श्रीलंका नकाशावर कुठे आहे? ती विषुववृत्तापासून शेकडो किलोमीटरला उत्तरेला आहे. एवढंच नाही तर प्राचीन काळी उज्जैन आणि कुरुक्षेत्रावरून जाणारी ही मुख्य रेखांश रेषा होती. ती थेट लंकेला छेदून जायची. जर आज आपण उज्जैनपासून थेट दक्षिणेला एक सरळ रेषा ओढली तर ती श्रीलंकेला स्पर्शही करत नाही. ती रेषा थेट खोल समुद्रात जाते. मग प्रश्न पडतो की ज्या तज्ज्ञांनी हे ग्रंथ लिहिले त्यांच्याकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते, की ही चूक त्यांची नाही तर आपली आहे, असा प्रश्न पडतो. रहस्य इथे संपत नाही. वाल्मिकी रामायणात जेव्हा सुग्रीव सीतेच्या शोधासाठी वानरसेनेला दिशा दाखवतात तेव्हा एका विशिष्ट शब्दाचा वापर करतात, नैऋत्य. याचा अर्थ दक्षिण पश्चिम. पण भारताच्या भूमीवरून पाहिलं तर श्रीलंका दक्षिण पूर्वेला आहे. हे दिशामधील अंतर किरकोळ नाही. रामायणात असंही म्हटलं की महेंद्र पर्वतावरून समुद्र ओलांडताना अगस्त्य तारा थेट दक्षिणेचा ध्रुव तारा असल्यासारखा दिसतो. खगोलशास्त्राच्या गणनेनुसार पृथ्वीच्या अक्षाच्या हालचालीमुळे अगस्त्य तारा नेमका याच स्थितीत फक्त एकाच काळात होता. तो काळ होता आजपासून साधारण 13,000 वर्षापूर्वीचा. आता विचार करा, 13,000 वर्षापूर्वी पृथ्वी कशी दिसत असेल? त्या काळात जग एका हिमयुगातून जात होतं. समुद्र पातळी आजच्या तुलनेत तब्बल 120 ते 140 मीटर खाली होती. आज जो समुद्र आपल्याला अथांग दिसतोय तिथे एकेकाळी जमिनीचे मोठे भाग अस्तित्वात होते. भारत आणि श्रीलंका एकमेकापासून वेगळे नव्हते तर ते एका विस्तीर्ण भूभागाचा भाग होता. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर केलेल्या संशोधनात अशा प्राचीन नद्यांच्या खुणा सापडल्या आहेत ज्या आज समुद्राच्या खाली वाहतात. जर लंका खरोखरच विषुववृत्तावर असेल तर ती आजच्या सुमात्रा बेटाच्या जवळ आणि मालदीवच्या दक्षिणेला असलेल्या त्या भागात असायला हवी जो भाग 12,000 वर्षापूर्वी समुद्राच्या वर होता आणि आता पूर्णपणे बुडाला आहे. अनेक ऐतिहासिक पुरावे तर लंकेला श्रीलंकेपासून पूर्णपणे वेगळं मानतात. 8व्या ते 12व्या शतकातील मोरारी आणि राजशेखर सारखे भारतीय लेखक आपल्या साहित्यात स्पष्टपणे लिहितात की लंका आणि सिंहल द्वीप या 2 वेगवेगळ्या जागा आहेत. त्यांच्या मते सिंहल द्वीप हे लंकेच्या उत्तरेला होतं. अगदी रावणसुद्धा स्वतःला सिंहलच्या राजापेक्षा वेगळं मानतो. 18व्या शतकापर्यंत युरोपीय नकाशाकारांना सुद्धा या बेटांच्या नावाबद्दल प्रचंड गोंधळ होता. आज आपण ज्याला श्रीलंका म्हणतो त्या देशाला हे नाव अधिकृतपणे 1972 मध्ये मिळालं आहे. त्याआधी या बेटाला सिंहल द्वीप, सेलोन किंवा टपोबेन म्हटलं जात होतं. महाभारताच्या काळात ही लंकेचं नेमकं स्थान धूसर झालं होतं. सहदेव जेव्हा दक्षिण मोहिमेवर गेलं तेव्हा त्याचा सामना विभीषणाशी झाला. पण लंका नेमकी कुठं होती त्याचे तपशील तिथेही स्पष्ट नाहीत. असं कसं शक्य आहे की ज्या नगरीचं वर्णन जगातील सर्वात समृद्ध शहर म्हणून केलं गेलं तिचं नाव आणि पत्ता काळानुसार बदलत गेला? याचं उत्तर कदाचित भूगर्भशास्त्रात दडलंय. 10 ते 12,000 वर्षापूर्वी जेव्हा हिमयुग संपलं आणि बर्फ वितळायला लागलं
तेव्हा समुद्राची पातळी वेगाने वाढली. अवघ्या काही हजार वर्षात जमिनीचे प्रचंड तुकडे समुद्राने गिळंकृत केले. याच महाप्रलयात रावणाची ती खरी लंका, जी विषुववृत्तावर वसलेली होती, ती कायमच जलसमाधी घेऊन बसली असावी का, असा प्रश्न पडतो. आज आपण फक्त श्रीलंकेतील रामायणकालीन स्थळांना भेटी देऊन समाधान मानतो, पण विज्ञानाचे आकडे आणि प्राचीन ग्रंथाचे पुरावे आपल्याला खोल समुद्रात दडलेल्या एका महान संस्कृतीकडे जाण्यास प्रवृत्त करतात. ज्या लंकेचा उल्लेख आपण कथामध्ये ऐकतो, ती कदाचित एका अशा प्रलयाची साक्षीदार आहे, ज्याने पृथ्वीचा नकाशाच बदलून टाकला. आपण ज्याला शोधत आहोत ती जागा आपल्या नजरेसमोर नाही, तर अथांग निळ्या पाण्याच्या शेकडो फूट खाली शांतपणे निजली आहे. इतिहास आपल्याला ते सांगतो जे आपण पाहू शकतो, पण सत्य कधी कधी पहाड्याच्या पलीकडे असतं. कदाचित आपण आज चुकीच्या बेटावर रावणाला शोधतोय आणि खरी सुवर्णलंका आजही आपल्या शोधाची वाट पाहत समुद्राच्या अंधारात दडलेली आहे. जर 12,000 वर्षापूर्वी ती लंका खरी असेल, तर मानवी संस्कृतीचा इतिहास आपल्याला पुन्हा एका नव्याने लिहावा लागेल. सत्य कधीही बुडत नाही, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतं.